शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत खडाजंगी झाली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि नाना पटोले यांच्यात तूतू मैमै झाली। दरम्यान त्यांच्या वादामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केली आहे। मंत्री उत्तर देताना व्यत्यय आणणं चुकीचं आहे, त्यामुळे अध्यक्षांनी नाना पटोले यांना समज द्यावी अशी मागणी शिंदेंनी केली। विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। मराठी माणसांना हक्काची घरं मिळावीत यासाठी कायदा करा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परबांनी केली। यावेळी उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचं मराठी माणसावरचं प्रेम हे पुतणा मावशीचं असल्याचा हल्लाबोल केला। त्यानंतर अनिल परबांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावर न बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराज यांचा पारा चढला। राज्यात 100 वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली आहे। श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याच्या वक्तव्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी खुलासा केला। श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली की नाही माहिती नाहीये, त्यांना नोटीस मिळाल्याचं वाक्य माझ्या तोंडी घालण्यात आलं असं शिरसाट यांनी म्हटलं आहे। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केलेला आहे। धक्काबुक्की झाल्याने वरुण सरदेसाई संतप्त झालेत। आमच्या छातीवर आमदार असल्याचे बिल्ले लावलेले आहेत, तरी देखील आम्हाला कोणी ओळखत नाही, मग आम्ही करायचं काय असा सवाल वरुण सरदेसाईंनी केला। शहापूरमधील घटनेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी भाष्य केलेलं आहे। ही घटना संवेदनहीनतेचा कळस असल्याचं गोऱ्हेंनी म्हटलं। तर या प्रकरणामध्ये ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं। मिठी नदी गाळ घोटाळ्याचं प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे। 3 वर्षाच्या तपासासाठी 1.5 वर्ष लागली। या प्रकरणामध्ये सामील असलेले सर्व अधिकारी अदृश्य शक्ती यांचा तपास करणार आहे। मिठी नदीच्या गाळामध्ये कोण कोण गुंतलं होतं ते सर्व बाहेर काढल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी कल्याण शिळ रस्त्यावरील पलावा पुलाची पाहणी केली। पुलाचं उद्घाटन झालं नाहीये, आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला। विरोधकांनी खोडं नाटं पसरवलं होतं, त्यामुळे टीकाकारांकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार असं राजेश मोरेंनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजन विचारे यांनी निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे यांचे गुरु बदललेले आहेत म्हणून ते दिल्लीला गेलेत, आमचे गुरु मातोश्रीवर बसलेत असं विचारे यांनी म्हटलंय। त्यांना पहिले त्यांच्या गुरुकडे जावं लागेल, उरलेल्या वेळेत इकडचे गुरु असा टोला विचारे यांनी लगावला। चित्रपटांवर रोख ठेवण्याचा हेतू योग्य असू शकतो, मात्र राज्य सरकार कोणत्याही चित्रपटावर सेन्सॉर बंधन अथवा मर्यादा टाकण्याच्या विचारात नाही अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। तर लवकरच राज्याचं चित्रपट धोरण तयार करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सवाल उपस्थित केला। हिंदी भाषेबाबत मोर्चा काढला म्हणून मराठी कृती समितीवर बंदी घालणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विधानसभेत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू असताना गडचिरोलीमधील नक्षलवादाविरोधात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता सुरू करा अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी केली। यावर आपण तुम्हाला हा भत्ता सुरू करण्याची संधी देतो असं म्हणत मंत्रिपद न दिल्याने पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा काढलाय। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही मुनगंटीवारांना योग्य वेळी योग्य जागा देऊ असं म्हटलंय। महाराष्ट्राचं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान आहे अशी पोस्ट खासदार निशिकांत दुबेंनी एक्स समाज माध्यमावर केली आहे। तर महाराष्ट्राचं अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं योगदान असल्याचं त्यांनी चक्क मराठीतून पोस्टमध्ये म्हटलंय। आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा दुबेंनी केलाय। बोरिवली स्टेशन बाहेर मनसेनं उत्तर भारतीय फेरीवाल्यांसह व्यावसायिकांच्या सोबत संवाद साधला। मुंबईमधील भाषिक संघर्ष टाळण्यासाठी आणि मनसेची भूमिका काय आहे हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्याकरता या बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी मनसे उत्तर भारतीयांची पाठशाळा घेणार असल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलं। होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा
ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना आधुनिक वैद्यकीय व्यवसायी म्हणून मान्यता देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टर आक्रमक झाले। हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। या संदर्भात मार्डनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पत्र देखील पाठवलं आहे। मुंबईच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी केलाय। मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संघवी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। प्रवेश आणि इतर प्रक्रियेमध्ये मोठा आर्थिक अपहार झालेला आहे, तर शालांत आयडी देताना देखील गैरप्रकार होत असल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या इयत्ता 5वी इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली। शिष्यवृत्तीचा एकूण निकाल 22.6% लागलाय। इयत्ता 5वीचा निकाल 23.9%, तर इयत्ता 8वीचा निकाल 19.30% लागलेला आहे। मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र असं नामकरण करण्यात आलं। सिनेट सदस्य अल्पेश भोईर यांनी हे नामकरण केलेलं आहे। मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव मंजूर होऊन देखील विद्यापीठानं कल्याण उपकेंद्राला आनंद दिघे यांचं नाव दिलं नाहीये। विद्यापीठानं दाद न दिल्याने आज फलक लावून उद्घाटन करण्यात आलं। मध्य रेल्वेकडनं मुंबई लोकलचा पहिला ज्येष्ठ नागरिक कोच लॉन्च करण्यात आला। CSMT डोंबिवली लोकलमध्ये हा कोच सुरू करण्यात आलेला आहे। यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी होणार आहे। मध्य रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा असलेले लोकल सुरू करून गुरु पौर्णिमेची भेट दिली। ही लोकल धावण्यास सुरुवात झाली असून या लोकलच्या दिवसातून 7 ते 10 फेऱ्या होतील, तर टप्प्याटप्प्यानं सर्व लोकलमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरील 1810 लोकल फेऱ्यांमधून प्रवास करणं ज्येष्ठांना सुकर होणार आहे। वर्सोवा ते दहिसर भाईंदर सागरी किनारा मार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला काही भागात सुरुवात झाली। सागरी किनारा नियमन क्षेत्र वगळून उर्वरित भागात हे काम सुरू करण्यात आलं। गोरेगाव इथं 1.2 किलोमीटर लांबीच्या भागात मार्गाच्या पायाचं काम सुरू करण्यात आलं असून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या कामाची नुकतीच पाहणी केली। जून 2000 मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांना चितळसर मानपाडा टिकुजिनीवाडी या प्रकल्पातच बहुमजली इमारतीमध्ये घर देण्याचा निर्णय कोकण मंडळानं घेतलाय। म्हाडाच्या कोकण मंडळानं या गृहप्रकल्पासाठी जून 2000 मध्ये अर्ज मागवले होते आणि त्यानुसार मंडळाकडे अर्ज सादर झाले, मात्र काही कारणाने ही योजना झालीच नाहीये। शासकीय घरकुल योजनांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे। यासाठी महाआवास या नावाचं ॲप तयार केलंय। या ॲपच्या माध्यमातून राज्यामधील सर्व अनुदानित गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती सुलभतेनं मिळणार आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली। डोंबिवलीमध्ये राहणारे प्रेमराज कुमार या वयोवृद्ध वडिलांना मुलानं वाऱ्यावर सोडून तो पसार झाला होता। ही बातमी झी24 तासनं दाखवल्यानंतर आमदार राजेश मोरे यांनी प्रेमकुमार यांची भेट घेऊन विचारपूस केली, त्यांना दत्तकही घेतलं। बँक खात्यामध्ये बॅलन्स नसेल तर आता दंड बसणार नाही। देशामधील आघाडीच्या बँकांनी खात्यावर किमान शिल्लक ठेवण्याविषयीचा नियम रद्द केल्याबद्दल माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी आनंद व्यक्त केलाय। इंडियन बँकेने हा नियम मागे घेतला। याआधी पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी हा नियम रद्द केला होता। प्रशासनानं मुंबई महानगरपालिकेतील 22 विभागामध्ये खासगीकरण करण्याचा घाट घातला असून या खासगीकरणाला पालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केलाय। यापूर्वी खासगीकरणाविरोधात 2 वेळा मेळावा आयोजित केला होता। आता लवकरच संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे। नवी मुंबईच्या नेरूळ विभाग कार्यालयावर मनसेनं शिट्टी वाजवा मोर्चा काढलाय। रस्त्याची दुरवस्था, दूषित पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजाविरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयामध्ये मनसेनं आंदोलन केलंय। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडनं डेंग्यूच्या आजारावर कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करत मनसेनं आंदोलन केलं। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी नारळ फोडत महापालिकेचा निषेध नोंदवलाय। गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज चर्चेचा विषय ठरत आहेत। गेली 2 वर्ष पावसाचे बहुतेक अंदाज चुकलेत। माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता 50% देखील नाहीये। हवामान विभागानं मुंबईसाठी दिलेले अंदाजही अनेकदा चुकलेले आहेत।
मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं मोडक सागर धरण भरून वाहू लागलेलं आहे. धरणातून प्रति सेकंद 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातला पाणीसाठा 72% पोहोचला आहे. कबुतरांना दाणे घातल्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्याची गंभीर दखल राज्य मानवी हक्क आयोगानं घेतली. या प्रकरणामध्ये आयोगानं सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावली आहे. आयोगाचे अध्यक्ष अनंत बदर यांनी या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल घेतली आहे. राज्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या सोबत शेतमजुरांसाठी देखील विशेष विमा योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विम्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याबाबत विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली. कल्याण कर्जत महामार्गावरील पाईपलाईन रस्त्यावरील नेवाळी नाका ते दबळपाडा यापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत. खड्ड्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अंबरनाथ शहरातील मोडीवली नागा परिसरात नगरपालिकेच्या शौचालयाची अवस्था अतिशय बिकट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात, मात्र त्यांचे यामुळे हाल होतात. म्हणून तत्काळ या शौचालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी नगरपालिकेला करण्यात आली आहे. मुंबई ईस्टर्न फ्रीवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती. वाहनाच्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागलेल्या होत्या. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या वीज दरात वाढ झालेली नाहीये, तर वीज बिलं कमी झाली आहेत असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय. राज्यात 4 कंपन्या स्मार्ट मीटर लावण्याचं काम करत आहेत, तर राज्यातील 37 लाख ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावलेले आहेत. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणं किंवा आक्षेपार्ह शब्द वापरणं आता महागात पडू शकतं. असं केल्यास अशा पोस्ट टाकणारे, फॉरवर्ड करणारे आणि त्या लाईक्स करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच राहणार आहे. त्यामुळे कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घ्या असं आवाहन पोलिसांनी केलं. नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेर रघुलीला मॉलच्या समोर एका व्यक्तीवर दगडानं हल्ला करण्यात आला. यामध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेला आहे. पोलीस तपास करत आहेत. नवी मुंबई खारघरमध्ये डॉक्टर तरुणीला गुंगीकारक कोल्ड्रिंक देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात. खारघर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीकडनं पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ असलेला त्याचा मोबाईलही जप्त केला. बोरीवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दहिसरकडे जाणाऱ्या लेनवर एका मिनी लिफ्टिंग क्रेनला आग लागली. क्रेनला आग लागताच चालकानं उडी मारून आपले प्राण वाचवले. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही मिनी क्रेन जळून खाक झाली. आणि महापालिका चषक 31व्या वर्षी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येत आहे. रविवारी 10 ऑगस्ट रोजी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. 30वी मॅरेथॉन स्पर्धा 2019 साली पार पडली होती. त्यानंतर आता 6 वर्षांनी ही मॅरेथॉन पार पडतीये. मनपा आयुक्त सौरभ राव यांनी याबाबतची माहिती दिली.